नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या स्वयंसिद्ध उद्योजकांची यशोगाथा या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत. पितांबरीचे सर्वेसर्वा, उद्योगरत्न, उद्योगश्री पुरस्काराचे विजेते माननीय श्रीयुत रवींद्र प्रभुदेसाई आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार रवींद्रजी. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि टिळक विद्यापीठाच्या वतीने आपल्याला डिलीट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय त्या पदवीने, तर त्याच्यासाठी आपलं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. 1989 मध्ये म्हणजे 36 वर्षांपूर्वी आपले पिताश्री वामनराव प्रभुदेसाई यांच्या समवेत आपण पितांबरीची मुहूर्तमेढ रोवली. एका साध्या तांब्याची पितळेची भांडी स्वच्छ करणाऱ्या पावडरपासून आपण सुरुवात केली. तर ही सुरुवात करावी असं का वाटलं? आपण एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि मला आठवत आहे की आपटेवाडा लोकमान्य आळी ठाण्यातला जे टेंबी नाक्याचा जो भाग आहे तिथे माझं सगळं लहानपण गेलं. आणि बाबा रेल्वेमध्ये होते आणि माझा मामा आणि माझे काका यांच्या आर्थिक स्थिती चांगल्या होत्या. त्या लहानपणी कुठेतरी असं ते जाणवायचं की त्यांच्याकडे गेल्यानंतर की त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि आपली आर्थिक स्थिती थोडीशी कमी आहे. आणि बाबांचा उद्योजकतेचाच मानस होता, पण जेव्हा रेल्वेमध्ये पगार खूपच कमी होते तर त्यांनी मग ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे कुठेतरी लहानपणी असं भेद असा कळायचा की शाळेमध्ये इतर जी मुलं असायची ती आणि आपण आपल्या ह्याच्यामध्ये आपण बाबा बाहेर जाण्याचा आपल्याकडे एकच ड्रेस आहे किंवा 8-8 दिवसाच्या ज्या पिकनिक असायच्या त्या आपण जाऊ शकत नाही, आपण एका दिवसाच्याच पिकनिकला जाऊ शकतो. तो अगदी लहानपणीचा हा एक संस्कार होता की नाही आपल्याला कुठेतरी आर्थिक हे चांगलं आपलं पुढे असायला पाहिजे. आणि मग बाबांच्या बरोबर काम करत असताना काय झालं की बाबांनी रेल्वेतली नोकरी सोडली आणि विक्रम ट्रान्सपोर्ट नावाचा त्यांनी व्यवसाय चालू केला. आणि ते करत असताना बाबा स्वतः सुरुवातीला टेम्पो चालवत असत. आणि मग मी 10वीत असताना 10वीत-12वीत मे महिन्याच्या सुट्टीमध्ये बाबांबरोबर त्या गाडीबरोबर मी जात असे. आणि गाडीमध्ये गुड्सचं जेव्हा लोडिंग अनलोडिंग होत असे तेव्हा मी त्या फॅक्टऱ्यांमध्ये बघायला तिकडनं थांबत असे की गाडी भरताना काय बघायचे, त्याच्याऐवजी काय मशिनरी आहेत. आणि मग ते इंजिनिअरिंगच्या कंपन्या होत्या, तिथे केमिकल्सच्या कंपन्या होत्या किंवा पॅकेजिंगचं काही वस्तू बनवायचे. तर ते बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये असा अंकुर हे झाला की अशी आपली एखादी कंपनी असू शकते का. आणि मग त्याच्यातून हे स्वप्न हे झालं की आपल्याला एक अशा प्रकारचे आपण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय तर पर्याय होताच, पण बाबा अत्यंत स्ट्रिक्ट होते आणि परफेक्शनिस्ट होते आणि तापट पण होते. त्यामुळे हे कुठेतरी असं ठरवतं की बाबांच्या हाताखाली काम नाही करायचं, आपण आपला स्वतंत्र काहीतरी वेगळा व्यवसाय चालू करायचा. आणि मग ती BSc झाल्यानंतर संधी मग मिळाली. एका उत्पादनापासून आपण सुरुवात केली तर आता 70च्या वर आपली उत्पादनं आहेत. जवळजवळ 150 सुपर स्टॉकिस्ट आहेत, 2500च्या वर वितरक आहेत आणि मला वाटतं 3.5 लाखाच्या वर दुकानातून आपल्या उत्पादनांची विक्री होते. आणि मला वाटतं 350 कोटीची उलाढाल आहे तुमची. पण तुमची जिद्द जी होती ती 100 कोटीची उलाढाल करायची, अशा जिद्दीने तुम्ही कार्यरत राहिलात. तर ते का घडलं? थोडंसं ते जे मागचं जे म्हटलं की बाबांच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये मला काम करायचं नव्हतं, तर बाबांनी एक असं मी BSc झालो आणि त्यांनी एक त्यांच्या मित्राची बंद पडलेली फॅक्टरी होती. म्हणजे तुला ट्रान्सपोर्टमध्ये काम करायचं नाही ना, पण तुला अनुभव पाहिजे. आणि मग त्यांनी श्री इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन अशा नावाची डोंबिवलीला एक मोझॅक टाईलची फॅक्टरी होती आणि ती मी रोज डोंबिवलीला जात असे इकडनं आणि ती चालवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात मी अपयशी झालो. त्याची जी गुणवत्ता होती तर तो मी नेहमी मला एक आयुष्यातला तो धडा होता की तिथे एक डोलोमेट नावाची पावडर होती आणि ती सरफेसला त्याचं 200 मेश म्हणजे एकदम फाईन, म्हणजे आपलं गृहिणींना किंवा त्याच्यात पिठासारखं ती पाहिजे. तर आम्ही ते रव्यासारखी पावडर निवडली, म्हणजे थोडी जाड. त्यामुळे ती लादी बसवल्यानंतर पॉलिश केल्यानंतर त्यात धुळीचं कण जाऊन बसायचे. म्हणजे तुम्ही लादी धुतलीत की ती पांढरी स्वच्छ दिसायची, पण संध्याकाळी ती काळपट व्हायची. आणि त्याचं कारण हे होतं की त्या फाईननेस जो होता त्या पावडरमधला तो आमच्या कामगारांनी सांगितलं की प्रोडक्शन जर का जास्त पाहिजे असेल तर आपण रव्यासारखी पावडर वापरली पाहिजे.
आणि आम्ही त्याचा प्रयोग न करता, बाबा त्याची छोटी बॅच काढायला पाहिजे होती, ते चांगलं होतं कसं न बघता आम्ही त्या केल्या. आणि जवळजवळ खूप म्हणजे जवळजवळ 5-1 लाख रुपयाच्या त्यावेळी, ही साधारण 85 सालची गोष्ट आहे, तर ते नुकसान झालं. आणि मग ती बंद करायला लागलं. आणि मला वाटलं बाबा आता मला घरातून बाहेर काढणार बहुतेक, किंवा सांगणार आता तुझं बस झालं प्रयोग, ट्रान्सपोर्टमध्ये आता तू कर. पण तसं न करता त्यांनी पुन्हा की केमिकल बेस, माझ्याकडे मी BSc होतो आणि मला काही वेगळं अजून करून बघायचं होतं. तर बाबांचे एक मित्र होते गोरे म्हणून, तर आम्ही मग जॉईंटली पार्टनरशिपमध्ये आम्ही एव्ही क्लिनिंग प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालू केली. आणि मला तेव्हा एक धडा मिळाला की आपल्याला मॅनेजमेंट येत नाही आहे, म्हणजे आपल्याला फायनान्स माहिती नाही, आपल्याला क्वालिटी माहिती नाही आहे, आपल्याला जाहिरातीचं तंत्र माहिती नाही आहे, त्याच्यानंतर आपल्याला पर्सनल मॅनेजमेंट माहिती नाही. आणि मग मी सगळे मॅगझिन्स आणि इकॉनॉमिक टाइम्स वाचायला सुरुवात केली. आणि संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे ती एक जिद्द होती की, आणि व्यायाम सगळं मी करत असणार, कुठलंही काय पडेल ते काम करायला. आणि लग्नाच्या आधी सगळे आपल्याला प्रयोग करता येतात, लग्न झाल्यानंतर सगळं अडकालं होतं. आणि दुसरं एकदा बाबा असे बसले होते आणि त्यांनी मला काय सांगितलं की सगळ्याचा हिशोब केला, म्हणजे ट्रान्सपोर्टच्या ह्याच्यात. तर मग आमचं एक धोबियाळी नावाचा भाग आहे ठाण्यामध्ये, तिथे आमचं स्वतःचं घर होतं. आणि ग्राउंड फ्लोअरला ही जी पार्टनरशिप कंपनी होती, बाबा तुम्ही इथे आता चालू करा. आणि मी पहिल्या मजल्यावरती आणि दुसऱ्या मजल्यावरती आम्ही राहत होतो. तर मी म्हटलं BSc जर का म्हणून नोकरी केली तर 3-1 हजार रुपये पगार मिळेल त्यावेळी असं. बाबा म्हणाले तुला 12,000 रुपये मिळायला पाहिजेत, कारण आमची गाडी होती आणि ते स्वतःचं घर होतं, हे मेंटेन करायला. वाढवणं वगैरे तर दूरच राहिला, तर तुला किमान 12,000 रुपये जर का मिळाले तरच तुझं होऊ शकते. तेव्हा मी ठरवलं की आता व्यवसायाशिवाय पर्यायच नाही आहे, तर एकतर ट्रान्सपोर्टमध्ये करायचं बाबांच्या बरोबर, किंवा मग दुसरं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि मग आम्ही ते छोटा एक जो उपक्रम होता की घराची इथेच आम्ही खाली बनवणार, पण इन्स्टिट्यूशनल सेल होता. म्हणजे आम्ही लिक्विड सोप बनवत होतो, त्याच्यानंतर पावडरी बनवत होतो, क्लिनिंग पावडर, त्याच्यानंतर काही सॉलिड फ्युएल जे आपण बघतो की ज्या कॅटरर्स असतात 5 स्टार हॉटेल्समध्ये, आणि मग त्याच्यामध्ये ते खाली जाळलं जातं, ती आमची प्रोडक्ट होती. आणि आम्हाला साधारण 1-2 लाख रुपये आमचा सेल होता. आणि साधारण 2-3 हजार रुपये आम्हाला प्रॉफिट होता, कारण बाबा अकाउंट बघायचे सगळे, त्यामुळे सांगायचं तुम्हाला प्रॉफिट किती झाला. आणि मग ते असं लक्षात आलं की हे काही होत नाही आहे नीट. मग बाबा म्हणाले एक तर ते पार्टनर आहे गोरे म्हणून त्यांना तरी दे, नाही तर तू चालव. मग त्याने अशी अट घातली की तुम्ही जर का एव्ही क्लिनिंग प्रोडक्ट जोपर्यंत तुम्ही हे नाव वापराल तर महिन्याला 2,000 रुपये द्यायचे, मी त्यांना द्यायचे किंवा त्यांनी मला द्यायचे. त्यांच्याकडे जागा नव्हती आणि ते LICचे एजंट होते. ते म्हणाले की मला जर का 5 वर्षात असे पैसे माझे 1 कोटी रुपये होतील. म्हणजे ते टिपिकल त्यांनी आमचा काही धंदा किती मोठा होईल मला काही माहीत नव्हतं. आणि मग तो पूर्ण पार्टनरशिप होऊन मग मी आणि बाबा पार्टनर झालो. आणि मग मला लक्षात आलं होतं त्या मोझॅक टाईल्सच्यामुळे की आपल्याला हे जमत नाही आहे मॅनेजमेंट. आणि मग ठाणा कॉलेजलाच मी संध्याकाळी 6 ते 9 तो डिप्लोमा होता मॅनेजमेंटचा, तिथे ॲडमिशन घेतली. आणि तिथे मी पहिल्यांदा तो FMCG शब्द ऐकला की फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्या पद्धतीने आपण जर का काय केलं, कोलगेटचे मॅनेजर आम्हाला शिकवायला यायचे. मग त्याने सांगितलं की एवढं पॉप्युलेशन असतं, एवढ्या देशांमध्ये आमचा धंदा आहे, कोलगेटचा टर्नओव्हर एवढा आहे, आणि पॉप्युलेशन जसं वाढतं तसा वाढतो व्यवसाय. कारण ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा चढ उतार असायचे की एखाद्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आपलं गेलं तर पुढचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कंपनीत त्या वर्षी मिळेल असं नाही. किंवा आम्ही पण इन्स्टिट्यूशनल जो सेल करत होतो त्यावेळी जर का कोणी कमी त्याच्यामध्ये लिक्विड सोप दिला, किंवा आम्ही एअर इंडियाला आमचं क्लोरिनेशन पावडर आम्ही देत होतो, त्याला पर्याय नव्हता. म्हणजे तिथे एक लक्षात आलं की तुमचं युनिक काही प्रोडक्ट असेल तर ते घेतलं जातं, पण जर का मी-टू प्रोडक्ट असेल की लोक पण बनवत आहेत, मग तिथे कॉम्पिटिशन होते रेटची. आणि मग ते ओळखी काढून, आणि मग कधी कधी असं दिसलं की त्या इन्स्टिट्यूशनमध्ये कमिशन सुद्धा घ्यायचे परचेस मॅनेजर वगैरे, तर तेव्हा राग यायचा खूप की अरे तुम्ही आमचे क्वालिटी चांगले असून सुद्धा तुम्ही असं का करता. आणि मग लक्षात आलं की अरे हे FMCG आपल्याला इथलं प्रोडक्ट बनवता येईल का, कारण आपली पुढचं सगळं जो कारकीर्द आहे आपल्याला 30-40 वर्ष जर का काम करायचं असेल तर असं एखादं प्रोडक्ट पाहिजे की आपण एवढे वर्ष काम करू शकलो पाहिजे. जसं नोकरी एकदा लागली माणूस शिकडला, बँकांचं वगैरे तेव्हा खूप प्रस्त होतं की बँकेत नोकरी लागणं हे फार ह्याचं समजलं जात असे. आणि मग मी आमच्याचकडे जी प्रॉडक्ट होती ती बघितली की यातलं कुठलं प्रॉडक्ट होईल. आणि मला म्हणजे कॉपशाईन नावाचं आमचं प्रॉडक्ट होतं, तर ते आम्ही ताजमहाल हॉटेलला त्यांच्या कॉपर बॉटमच्या याच्यासाठी आम्ही देत होतो, सॉलिड फ्युएल, आणि ती पावडर आम्ही देत होतो. मग त्याला आम्ही त्याचं FMCG करायचं ठरवलं, कारण माझे जे काही संपर्क होता त्याच्यातून लक्षात आलं की तांब्या पितळाची भांडी भरपूर आहेत. तर आमच्या प्रिन्सिपलना पण विचारलं कॉलेजच्या की मी असं एक तांब्या पितळाच्या भांड्यांच्या पावडरचं
FMCG मध्ये करू इच्छितोय, तर म्हणतो काय घड्याळाचे काटे उलटे फिरवतोयस का, की आता स्टीलचा जमाना आहे. तर मला राग आला. आता म्हटलं घड्याळाचे काटे ना उलटे फिरूनच दाखवायचे. आणि मग तांब अधिक पितळ ह्या 2 शब्द एकत्र करून पितांबरीचा जन्म झाला. आणि मग ती घरोघर आम्ही घेऊन गेलो आणि मग 10 कोटी टर्नओव्हर होता. आणि मराठी व्यापारी मित्रमंडळाचा इथे यशवंत नाट्यगृहामध्ये कार्यक्रम होता आणि त्यावेळी अवजड उद्योग मंत्री होते मनोहर जोशी. 1000 उद्योजक बसलेले होते आणि मी पहिल्या रांगेत होतो, कारण ठाण्याची ब्रँच मी त्याचा प्रमुख होतो. त्यांनी प्रश्न विचारला, 100 कोटी टर्नओव्हर असलेले किती जण आहेत, हात वर करा. तर एकही हात वरती नाही. तर वैतागले ते. अरे म्हणे गुजराती, मारवाडी, पंजाबी हे केवढे त्यांचे टर्नओव्हर असतात, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आणि 100 कोटी टर्नओव्हर एकही माणूस नाही. मग त्यांना पण लक्षात आलं की आपणच प्रमुख आहोत. मग त्यांनी थोडी विषय मग विचारांतर करून, पण कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना भेटलो, कारण माझ्या डोक्यात चक्र सुरू झाले की आपण महाराष्ट्रात जर का 10 कोटी करतोय तर 10 राज्यांमध्ये, भारतामध्ये 22-25 ही स्टेट्स आहेत, तर आपण 10 राज्यांमध्ये गेलो तर 100 कोटी होऊ शकतो. सोपं नाहीये, पण आपण विचार करायला पाहिजे. जर का चॅलेंज देतात आपल्याला, सांगतायत ते. मी त्यांना भेटलो, म्हटलं पुढच्या 10 वर्षात आमचा पितांबरीचा टर्नओव्हर 100 कोटी असेल. त्यामुळे शाबास, त्यांनी आशीर्वाद दिला. आणि मग ते अशोक चिटणीस त्यांचे मित्र आहेत ठाण्याचे, त्यांच्याकडे ते दरवर्षी येत असत. ते मला विचारत, रवी टर्नओव्हर किती झाला? म्हटलं बापरे. आता मग आम्ही सगळं प्लॅनिंग केलं आणि मग 10 राज्यांमध्ये आम्ही तो नेला. आणि मग तो 2015 साली 100 कोटी आमचा टर्नओव्हर झाला. मी त्याला चांदीचे गणपती म्हटलं, सर तुम्ही जर का ते असं जागवलं नसतं आमच्यातली जिद्द, तर काय आम्ही 10 कोटी बंगला होता, सगळं होतं. बाबांनी घ्यायला 12,000 रुपये मिळायला पाहिजेत, ते काय 25-30 काही जास्तच मिळत होते. त्यामुळे 100 कोटीचं काही स्वप्न झालं नसतं. आता ही पावडर पासून तुमची सुरुवात झाली, पण आता तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये आहात. म्हणजे शेती करताय, फुलशेती करताय, कृषी आहे, कृषी पर्यटन आहे, काही औषधं बनवताय किंवा सेंद्रिय खतं बनवताय. तर ही क्षेत्र कशी काय निवडली? मी तर म्हटलं तसं एक मोठं पुस्तकच तयार करायला लागेल. म्हणजे प्रत्येक डिव्हिजन आहे ना, ही एक स्टोरी आहे. म्हणजे जसं आता मी 100 कोटीचं सांगितलं की आपण जेव्हा वेगवेगळ्या सेमिनारला जात असतो, आपण माध्यमं वाचत असतो, पुस्तकं वाचतो, चरित्र वाचतो आपण. आणि मला एक ते असं एक लक्षात आलं की आमचं R&D सेंटर आम्ही चालू केलं. हे होत असताना अनेक मी सगळी डिपार्टमेंट तयार झाली पितांबरीची, मार्केटिंग. आणि मेन काय होतं, जेव्हा मी ती पितांबरी पावडर तयार केली तर मला आठवत आहे की सेल्स हा काय मराठी माणसाचा विषय नाही. म्हणजे आपण सगळे कमी पडतो, तर आपण टेक्नोक्रॅट्स असतो, आपण संशोधक असतो, आपण शास्त्रज्ञ असतो, आपण फायनान्समध्ये मास्टर असतो, पण विक्री हे करणं हे आपल्याला कमीपणाचं वाटतं. आम्हाला पण असंच वाटत होतं की आपण प्रोडक्ट बनवलं हे कोणीतरी विकावं. तर मला आठवत आहे की व्होल्टासकडे आम्ही त्यावेळी गेलो होतो आणि इंडोफिल नावाची एक कंपनी होती, तर ते विक्रीची व्यवस्था करायचे. पण त्यांनी त्यावेळी सांगितलं की 10 लाख पाउचेस तुम्ही आम्हाला द्या. मग त्यांच्या अटी अशा सगळ्या होत्या की जर का ते नाही विकली गेलं तर सगळं अंगावर पडणार. मग मी ठरवलं नाही, आपल्याला, आपण तरुणच आहोत, आपणच स्वतः विक्री व्यवस्था आपली उभी करायची. मग आम्ही मार्केटिंगचं मी शिकलो, फिलिप कोटलर बिटलर सगळी पुस्तकं आणून मग आम्ही अभ्यास सुरू केला. आणि मग ठाण्यामध्ये डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे केलं. आणि माझे मेवणे मुकुंद देवधर ते मॅफकोमध्ये होते, ते दिल्लीला होते आणि दिल्लीहून त्यांना ठाण्याला यायचं होतं. त्यांना म्हटलं तुम्ही मार्केटिंग करा, बघाल का? मी बघेन. मग बाबा फायनान्स, मी प्रोडक्शन R&D आणि ते मार्केटिंग, अशी 3 महत्त्वाची डिपार्टमेंट झाली. मग नंतर ते ठाण्यात आले, मग ते गोदरेजमध्ये गेले. पण आम्हाला तोपर्यंत कळलं होतं कशा प्रकारे मॅनेजर्स घ्यायचे, सेल्समन घ्यायचे, त्यांना प्रोडक्टचं ट्रेनिंग कसं द्यायचं, मग त्यांचं DSR कसे बनवायचे, डेली सेल्स रिपोर्ट, मग रूट, मग त्याचं सगळं डिस्ट्रीब्युटर, मग सुपर स्टॉकीज, मग ती सगळी यंत्रणा आम्ही ती उभी करून चांगल्या प्रकारे सुरू झालं ते. आणि मग ती विक्री व्यवस्था झाल्यानंतर मग आपण चांगल्या प्रकारे, मग ती जवळ आता आमचं पितांबरीचं 1500 लोकांमध्ये 750 लोक जवळ निम्मे भारतभर सगळे तिथलेच लोकलच माणसं घेऊन विक्रीची व्यवस्था केलेली आहे. आणि बाकी मग प्रोडक्शन, R&D आणि इतर अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये माणसं आहेत. मग R&D आणि मीडिया हे आमचं स्पेशलायझेशन आहे की ते झाल्याशिवाय, कारण जाहिरातीचे लोक काय विचारायचे तेव्हा कंपन्या यायच्या, तुमचा टर्नओव्हर किती, कारण त्यांचं 15% कमिशन असतं. म्हणजे तुला टर्नओव्हर काय करायचं आहे, तू जाहिरातीचे पैसे सांग ना. तर त्यांना ते पूर्ण अकाउंट हवा असायचा आमचा. आणि तेवढा मी म्हटलं की जर का हे आमचं स्वतःचं जाहिरातीचं डिपार्टमेंट नसतं तर खूपच खर्च आमचा त्याच्यात झाला असता आणि एवढी प्रोडक्ट आम्ही आणू शकलो असतं की नाही, मला जरा शंका वाटते. त्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि मीडिया हे मला असं वाटतं की पितांबरीचं जे सक्सेसफुल आम्ही जे आता 300-325 कोटीचा टर्नओव्हर केला, तर त्यात महत्त्वाच्या 2 ह्या गोष्टी होत्या.
आणि मग हेल्थकेअर डिव्हिजन आम्ही पहिल्यांदा चालू केलं. कारण होमकेअरमध्ये आमचं मग पितांबरी शायनिंग पावडर, पितांबरी बार, सॅनिटॉल, रुपेरी अशासारखी आमची उत्पादनं जी आहेत ती पण ती ही होती. कारण त्याला जाहिराती करून लोकांच्या समोर नेणं आणि दुकानदार तुम्हाला माहिती आहे की एखादं नवीन उत्पादन घेऊन जायचं, त्याला जर काही जाहिरात नसेल किंवा तुमचा ब्रँड नसेल ते अजिबात उभे करत नाहीत ते. पण आम्ही जे काही 10-12 वर्ष पितांबरीला झालेली होती, 15 वर्ष, त्यामुळे कुठलंही उत्पादन आम्ही आणलं तर ते चांगलं असणार. पितांबरीबद्दल तो एक विश्वास दुकानदाराच्या मनामध्ये ग्राहकांच्या खरेदीमुळे तो झालेला होता तयार. आणि मग हेल्थकेअर डिव्हिजन पहिल्यांदा चालू केली. मग ती असंच आमच्याकडे माझे एक मित्र होते डॉक्टर सुधीर रानडे, ते विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. ते नेहमी डोनेशन मागायला यायचे. त्यांना म्हटलं तू डोनेशन मागतो, तू काय तो तुझं आयुर्वेदिक प्रॉडक्ट दे ना मला. मग त्यांनी ते चंदनबला लाक्षादी योग त्यांनी एक सांगितला आणि तो बेबी मसाज ऑइल पहिल्यांदा दिलं. आणि मग एक डॉक्टर आमचे एक ओळखीचे मित्र होते स्मिता रास्ते म्हणून, तर त्यांचं एक ॲक्युरा नावाचा प्रॉडक्ट होतं. ते उद्योजकासारखे येत असायचे की आमचं प्रॉडक्ट तुम्ही विका. तसं आम्ही वोल्टासकडे जायचो तसे लोक आमच्याकडे पितांबरीकडे येत असतात की त्यांना असं लक्षात आलं की आपल्याकडे युनिक प्रॉडक्ट आहे. तर त्या स्मिता रास्त्यांकडे ॲक्युरा होतं, ते आम्ही क्युरॉन केलं. आणि मग हे बेबी मसाज ऑइल, मग बाळगुटी असं करून. आणि मला आयुर्वेद म्हणजे आपली सगळं पितांबरीचं जे वैशिष्ट्य आहे ते हे की आपण स्वदेशी सगळे प्रॉडक्ट, स्वदेशी रॉ मटेरियल, स्वदेशी टेक्नॉलॉजी, हे सगळं स्वदेशी टॅलेंट, म्हणजे कुठलंही विदेशी ह्याच्यातनं काही करून आपल्याला करायचं नाही किंवा त्यांच्याकडनं काहीतरी घेऊन केलेलं नाही आम्ही. त्यामुळे होमकेअर, हेल्थकेअर आणि तिसरी आमची ती ॲग्रो डिव्हिजन आहे. तर ती माझी निर्मला काकू नावाची काकू आहे. तर कोकणामध्ये आमचं आम्ही पाचल तळवड म्हणून आमचं गाव आहे, तिथे खोती करायचे आमचे म्हणजे आजोबाजे होते आणि आमचं दुकान होतं. म्हणजे ती मला एक होतं की आपण एक व्यवसाय आपल्या रक्तामध्ये आहे. तर तिने सांगितलं की एवढं 60 एकर जागा आहे सगळ्या आजोबांनी, आणि ती एकटीच राहायची तिकडे, वय वर्ष 85, आणि कुरड्या बिरड्या करून तिने सगळे विकलेले होते. आणि तिला माझ्याबद्दल भयंकर कौतुक होतं. ती म्हणाली रवी तूच एकटा इकडे येऊन काहीतरी करू शकतोस ना, तर हे जे काय आजोबांनी सगळं केलेले ते जाणार. आणि आमचे एक मित्र होते संजय यादवराव नावाचे, ते कोकण भूमी प्रतिष्ठान म्हणून तुम्ही ऐकलं असेल, आणि त्याचं दरवर्षी तो कोकण महोत्सव करायचा. तर 2012 सालपासून मी त्याच्याबरोबर कोकणात सगळीकडे जात असे. आणि मला असं ते कोकणाबद्दल, तिथली माती, हवा, पाणी, तिथे गेलं की असं चार्ज व्हायला होतं की गावाला गेल्यानंतर ते सगळं असं मोकळी हवा, आणि तिथे आयडियाज खूप यायच्या. म्हटलं आपल्याला आयडिया आहे तर तसे लोकांना पण येतील. लोकांना पण हे मुंबईतलं जे काही फास्ट लाईफ आहे ते कुठेतरी परत एनर्जेटिक होण्यासाठी तिथे यायला पाहिजे. आणि मग काय सुरू करायचं, मग आम्ही स्वतः, आणि तिथे लागवडी करण्यासाठी मी स्वतः जमीन विकत घेतली मग. आणि मग तिथे आम्ही बरंच हळद, आलं बिलं असं सगळं लावलं, पण तो ऊस सक्सेसफुल झाला. आणि आम्ही पहिला गुळाच्या ढेपा बनवल्या, पण त्या खराब होत असत. पण आमचं R&D सेंटर चांगलं होतं, त्याच्यामुळे मी गुळाची पावडर तिथे बनवली, रुचियाना गुळाची पावडर. ती एवढी प्रसिद्ध झाली आणि मग तो उद्योग तिथे एस्टॅब्लिश झाला. असं ते म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टची एक स्टोरी आहे. मी आता त्याच्यावर पुस्तक वगैरे असं काहीतरी करायला पाहिजे, किंवा अशीच एखादी सिरीज पण करता येईल की त्या उत्पादनांची जन्मकथा. निश्चितच. आणि मग सगळे आमची टीम पण होती. मग तसे विभाग पण, म्हणजे हेल्थकेअर विभाग तयार केला, ॲग्रो डिव्हिजन, कारण त्या जन्मापासून विक्रीपर्यंत, म्हणजे त्या उत्पादनापासून त्याचं सेल्सच्या पर्यंत सगळंच आपल्याला त्या व्यवस्था करायला पाहिजे. तुम्ही गायी सुद्धा मला वाटतं पाळल्या आहे, चंदनाची शेती आहे, फुल शेती आहे. तर हे सगळं म्हणजे आता तुमची नवीन पिढी जी आहे, तुमची मुलं परीक्षित आणि प्रियांका, ते या क्षेत्रामध्ये आले. तर त्या नवीन पिढीचे जे विचार आहेत त्याच्यात काही फरक वाटतो आणि त्याचा उद्योगासाठी काय उपयोग होतो? बरोबर. पहिल्यांदा मी असं हे केलं की मी त्यावेळी असं होतं की म्हणजे मला वृषाली बायकोचे म्हणजे त्याचे आजी आजोबा परीक्षेचे, ते मुद्दाम त्याचं नाव पण पहिल्यापासून परीक्षितच ठेवलं होतं. म्हणजे परीक्षित हे राजाचं नाव आहे, त्या शाळेत विचारायचं त्याला. म्हणजे पहिल्यापासून ते मुलांना उद्योगामध्येच त्यांना यायचं आहे अशी माझी धारणा पण होती. आणि त्याच्यामुळे त्यांची नावं पण तशीच ठेवलेली होती. म्हटलं अमेरिकेत अजिबात त्यांना अमेरिका विषय काढायचे नाही त्याच्याकडे समोर. कारण आपला उद्योग असताना तुम्ही आपल्या उद्योगामध्ये राजे आहात ना, तिथे जाऊन नोकऱ्या काय करता लोकांसाठीच्या. आणि मग त्यांना तसंच शिक्षण पण BCom झाल्यानंतर परीक्षेतला वेलिंगकरमध्ये उद्योजकांच्या मुलांसाठीचा एक कोर्स होता. गोंधळेकर सर तिथे प्रमुख होते आणि त्यांच्यासाठीचा खास वर्ग त्यांनी 25 मुलं, आणि मग त्यांना जपानला वगैरे पण पाठवून त्यांनी सगळं सिस्टीम्स कशा असतात. आणि आम्ही भाग्यवान आहोत की बाबा मुलांनी आपल्याच याच्यामध्ये त्यांनी काम केलं. आणि मी म्हटलं तुम्हाला बाहेर आम्ही 5 पट पगार, आम्ही तुम्हाला पैसे मिळतील, म्हणजे पगार नाही म्हणणार, डायरेक्टर रेम्युनरेशन. आणि मग मुलं आणि मी आणि मिसेस माझी वृषाली, असं आम्ही 4 डायरेक्टर आहोत. बाहेरचं कोणी अजून आम्ही घेतलेलंच नाही आहे.
कारण पार्टनरशिप नंतर करायची नाही हा ठरलेला विषय होता बाबांचा आणि माझा. तो पुढे आम्ही चालू केला. आणि मग प्रियांकानी पण तिने हे घेतलं, तिने BSc झाली ती पण, मग MSc केलं तिने आणि ती R&D वगैरे सगळं सांभाळत होती. मग ती म्हणाली की मला R&Dचा कंटाळा आला, तर म्हणून फायनान्स बघ. मग ती आता सगळं फायनान्स बघते, परीक्षेत सगळं एंटायर मार्केटिंग प्रोडक्शन सगळं तो बघतो, ऑपरेशन सगळी तो बघतो. आणि मी आता माझं न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे नवीन उत्पादनं सगळी आणि मीडिया त्याचं प्रसिद्धी त्याचं कसं आहे आणि स्टॅटिस्टिक्स माझा विषय होता. त्याच्यामध्ये आकडेवारीच्या याच्यावरती मग लोकसंख्या किती आहे, तिथे सेल्स वगैरे सगळे होत आहेत की नाही. आणि मुलांचं आता त्यांना सगळं ते मोबाईल आणि ह्याच्यातले आहेत ना, नवीन टेक्नॉलॉजीच्या दुनियेतले आहेत ते. तर त्यामुळे बरेचदा ते माझं थोडंसं जास्त भावनिक असतं, तर ते त्यांना आवडत नाही त्यांना की भावनिक तुम्ही जास्त व्यवसायाकडे हे करू नका. त्यामुळे आपल्याला पण शिकण्यासारखं आहे. आपल्याला काय असं त्यात इगो बिगो, आणि सनातन संस्थेमध्ये साधना सुरू केल्यानंतर आता इगो बाजूला ठेवला पाहिजे. त्याचं प्रॅक्टिकल शिक्षण मुलांकडनं मिळालं आता. आता तुम्ही सनातन बद्दल उल्लेख केलातच, तर हा जो प्रवास आहे तुमचा व्यवसायाचा, तर त्याच्यामध्ये काही कठीण प्रसंग आले का, आणि आले असले तर त्याला तुम्ही कसं तोंड दिलं? उद्योगामध्ये तर पहिल्यांदा तुम्ही म्हटलं तसं तर मोझॅक टाईल्सच्या वेळीचा तो भयंकर प्रसंग आला होता. ते असे सारखे धक्के बसत असतात. एकदा आम्ही जेव्हा आमचा जो बार होता तो आम्ही जेव्हा पहिल्यांदा तयार केला, तर मला आठवतं आम्ही तो आउटसोर्स केला होता. आणि त्याच्यात फॉर्म्युलेशनमध्ये तो कॉस्ट इफेक्टिव्ह करण्यासाठी ते आम्ही सिलिकेट नावाची एक वस्तू वापरली, तर ती तशी वापरत नाहीत ॲक्च्युली. तर त्याच्यामुळे तो सुरुवातीला तो सॉफ्ट होता, पण तो 6 महिने 8 महिने आता वर्षभर ते दुकानामध्ये असतात काय, सगळं लगेच विकलं जात नाही, ती सायकल तेवढी मेंटेन होत नाही. स्कीम वगैरे दिल्या की लोक जास्त विकत घेऊन ठेवतात, तर त्याचे दगड झाले आणि तो काही गेलं तो विरघळेच ना. तर मग सगळे आम्हाला ते परत घ्यायला लागले. तर असं पुन्हा एकदा 10 लाख रुपयाचं जवळजवळ नुकसान झालं. आणि जेव्हा मुलं लहान होती तेव्हा आम्ही जो 100 कोटीचं मगाशी मी जे उदाहरण दिलं, तर आपण बऱ्याच होतं की प्रॉफिटेबिलिटीकडे आपलं लक्ष नसतं. म्हणजे मी परत तो टेक्नोक्रॅट आणि फायनान्स तो सुद्धा आपल्या मराठी उद्योजकांना थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे की खर्च आणि त्याची कॉस्टिंग प्राइसिंग सगळं करणं आणि त्याच्यात आपल्याला प्रॉफिट मिळतोय की नाही दर महिन्याला. तर बाबांचं खूप, कारण बाबा बँकेमध्ये अध्यक्ष पण होते TJSB ठाणे जनता सहकारी बँकेमध्ये. त्यामुळे ते नेहमी म्हणायचे की अरे दर महिन्याला आपण प्रॉफिट काढला पाहिजे. तर उद्योजक साधारण वर्षभराने प्रॉफिट बघतात आणि तोपर्यंत तसं आपण वर्षभराने परीक्षेचा अभ्यास करतो, तर तसं नाही असतं का, मग दर महिन्याच्या परीक्षेत पास व्हायला पाहिजे. आणि मग तो सेल 100 कोटी करायचा ह्याच्याच मागे आणि प्रॉफिटकडे लक्ष नाही. त्याच्यामुळे उधारी म्हणजे खूप हे झाली की लोकांकडनं पैसे येणं होतं. आणि मग मला असं वाटलं की आपण उगाचच हे सगळं एवढं ओढवून घेतलं आहे. 10 कोटीमध्ये आपण करतो ते मजेत होतो, पण ती एक ही होती, मग काय करायचं. आणि मग खूप असं टेन्शन आलं आणि थोडा आत्मविश्वास पण डळमळीत झाला होता. मग मी विष्णू सहस्त्रनाम 3-3दा म्हणत असे. म्हणजे मी परत शाखेत जायला लागलो, नातेवाईकांकडे मित्रांकडे जायला लागलो, कारण ते थोडेसे तुटले होते व्यवसायाच्या ह्याच्यामुळे. पण त्यांनी मला मनाला समाधान येतं. ऑफिसमध्ये आलं की पुन्हा ते भूत येऊन बसायचं मानगुटीवर की आपल्याला हे जमणार नाही असं, किंवा ते प्रश्न यायचे ना, अरे एवढे पैसे पाहिजेत, हे परचेस करायचे, यांची बिलं द्यायचे, हे देणेकरी येऊन बसलेत बाहेर. आणि मग मी तेव्हा मला लक्षात की अध्यात्मामध्ये कुठेतरी ह्याचं उत्तर आहे. विष्णू सहस्त्रनाम मी म्हटलं 3-3 वेळा मी म्हणायचो, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि तेव्हा जर असं बरं वाटायचं. आणि त्याच वेळी ठाण्यामध्ये आमचं जे गावदेवीचं मैदान आहे तिथे सनातन संस्थेचे संस्थापक आहेत परमपूज्य डॉक्टर जयंत बाळाजी आठवले, त्यांची सभा होती. मग मी तिथे बसलो आणि मग त्यांनी तिथे जो राष्ट्र धर्म आणि वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि त्यावेळेस माझं लिडरशिप ह्या विषयावरती खूप मी माझं वाचन सगळं होतं की 7 हॅबिट्स वगैरे किंवा ती सगळी पुस्तकं, खूप वाचनाची मला आवड आहे. ते मुलांना पण आता लागले, चांगली गोष्ट आहे ती. पण हे नेतृत्व वाढवायचं कसं, तर मग त्यांनी कलेच्या माध्यमातून साधना केल्यानंतर तुमचं नेतृत्व वाढतं असं डॉक्टरांनी उल्लेख केला तिकडे. मग मी सनातनचा सत्संग, त्यांची सज्जप्रमाणे कुलदेवतेचं नामस्मरण केलं पाहिजे, श्री गुरुदेव दत्त, किंवा मग त्यांनी पूर्ण अध्यात्म आणि प्रत्येकाची उन्नती कशी होईल. आणि मग मला लक्षात आलं की व्यापारी म्हणजे काय, पैशाच्या मागे लागलेला माणूस, असं एक समाजामध्ये एक ही असते त्याच्याबद्दलची. किंवा घरी सुद्धा आम्ही जेव्हा टर्नओव्हर वाढवायचो आणि घरी वेळ द्यायचो नाही, तेव्हा घरच्यांचं पण मिसेस किंवा सगळ्यांना की तू एवढ्या पैशाच्या मागे का लागलायस. मग त्यांना समजायचं नाही की आपण एवढ्या लोकांना नोकऱ्या देतोय किंवा समाजाचं एक ऋण आहे ते सुद्धा आपण फेडण्यासाठी आपण कुठेतरी मदत होते आपली. आणि मग हे सुद्धा एक मनात असं हे असं की का करतोय आपण सगळं हे. आणि मग नंतर असं लक्षात आलं की आपला आता एवढा जो काही पितांबरीचा पसारा आहे
तर या सगळ्यांपर्यंत आपण साधनास पोचवू शकतो उद्योगाच्या माध्यमातून. तर त्यांनी सांगितलं की वैयक्तिक साधना म्हणजे व्यष्टी साधना, आणि सगळ्यांच्या पर्यंत तुम्ही घेऊन जाता परमेश्वराचं. बाबा तुम्ही तोच जगाचा बॉस आहे. आपण स्वतःला बॉस समजत असतो ऑफिसमधले, जगाचा बॉस परमेश्वर आहे. आणि सुख आणि आनंद असं पण कळलं की आनंदासाठीची साधन आहे. आणि मग टेन्शन मग मला ते एकदम एवढं रिलीफ मिळायला लागला की रोज नामस्मरण करणं, रोज ते सगळं साधना जी काय सांगितली होती ती करणं. आणि मग त्याच्यातून मला लक्षात आलं की ह्याच्यातनं आयडियाज पण येतात. मी नामस्मरण झालं की मी अशी वही ठेवलेली होती की त्यावेळी सुचलेल्या आयडिया त्या लिहून काढायच्या. मी तुम्हाला तर म्हटलं की एवढी प्रॉडक्ट किंवा डिव्हिजन, तर बरेचदा सकाळी मला त्या साधना नामस्मरण करत असताना त्या आयडिया सुचायच्या. मी म्हटलं की हे व्यवसायासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. आणि मग तो जो काही मार्ग आहे तो आपण पण सगळ्यांना सांगितला पाहिजे. आणि मग आमच्या ऑफिसमध्ये आम्ही सत्संग घ्यायला सुरुवात केली, घरी सत्संग घ्यायला सुरुवात केली. आणि मग कधीही नंतर पुन्हा मागे वळून बघायला लागलं नाही की प्रॉब्लेम आले की त्याच्यावरती आपल्यालाच सोल्युशन मिळायचं, किंवा एखादा माणूस कोणतरी यायचा, म्हणजे कळायचं की ह्याच्या इथे सोल्युशन आहे, इथे आहे, हे केलं पाहिजे आपण. आणि मग त्यातनं व्यवसायाचं कधी टेन्शन नाही आलं की त्यातनं. आणि मग हे पण कळलं आपल्याला काय झेपणार आहे, आपल्या लोकांना काय झेपताय, तेवढंच त्यांना ते दिलं पाहिजे त्या वर्षाभरामध्ये. म्हणजे उगाच आपल्याला काय तर भरपूर वेळ आहे आपल्याकडे, किंवा आयुष्याचं तर काय रिटायरमेंट, उद्योजकाला रिटायरमेंट नाही आहे. तर माझं वय 62 वर्ष आहे, तर अजून काय 5-10 वर्ष सहज काम करू शकतो. पण मग त्या वर्षीची जी इन्व्हेस्टमेंट आहे, त्या वर्षीचा जो सेल आहे आणि त्यातनं एवढा प्रॉफिट झाला पाहिजे, हे सूत्र खूप चांगल्या प्रकारे केलं. त्यामुळे लोकांचं पण टेन्शन कमी झालं. म्हणजे माझं एकट्याचं नाही, मानसिक शक्ती तुमची वाढली त्याच्यामुळे. आता जवळजवळ 20 देशामध्ये तुम्ही निर्यात करताय, तर या निर्याती मागे काय आव्हानं असतात? निर्याती म्हणजे आता प्रत्येक हा देश आहे, हा एक स्वतंत्र देश आहे. आणि त्याच्या प्रत्येक, आता तुम्ही बघताय की आपण आता अमेरिकेचं पण पंतप्रधान बघतोय की ट्रम्प साहेब आहेत, ते त्यांच्या देशाचा एवढे, आता अमेरिका खरी श्रीमंत आणि मोठा देश आहे, तरी त्यांचं टेरिफ, त्यांच्याकडे मी आपली उत्पादनं जगात कशी विकली जातील आणि कमीत कमी आपल्याला कसं इम्पोर्ट करायला लागेल. कारण परकीय चलन हा सगळ्यांसाठीच विषय असतो आणि त्या देशाचे कायदे कानून पण असतात, तिथली जनता, तिथले हवामान, असं सगळ्याची काळजी त्या देशातल्या प्रमुखांना पण असते. तर ती सगळी आपल्याला ती आव्हानं आपल्याला ही करायला लागतात, बघायला लागतात. मग ती सगळी लायसन्सिंग प्रक्रिया, मग इथून ते कॉस्टिंग प्राइसिंग, मग त्यात सगळं बसतंय की नाही, पाठवण्याचे चार्जेस, आपल्या जे काही प्रोडक्टचं शेल्फ लाईफ आहे ते आपलं बरोबर आहे की नाही. पण क्लिनिंग प्रोडक्ट असल्यामुळे आम्हाला ते टेन्शन नव्हतं. कारण क्लिनिंग प्रोडक्टला शेल्फ लाईफ साधारण 2 वर्षाची पण असतात. मग आम्ही पितांबरीपासून सुरुवात केली आणि भारतातले जे बाहेर गेलेले लोक आहेत ती आता आमचे प्रमुख ग्राहक आहेत. आता तिथे परदेशातले ग्राहक कसे आपले होतील हा आता पुढचा आमचा तो टप्पा असेल. तर ती सगळी मराठी जी मंडळी आहेत किंवा साऊथ इंडियन सगळेच, म्हणजे नॉर्थ इंडियन पण असतील, तर ते मोठ्या संख्येने परदेशांमध्ये सगळीकडे आहेत. तर ते मोठ्या प्रमाणावरती पितांबरीची प्रोडक्ट आता, आणि पटेल जनरल स्टोअर्स असतील, लुलू असेल, किंवा धनंजय दातारांचं त्यांचं हे म्हणून ते दुकान आहे त्यांचं, तर त्या दुकानात सगळी पितांबरीची उत्पादनं जातात. आता हा जो तुमचा सगळा प्रवास आहे, तर तरुण जे उद्योजक आहेत, कारण आता स्टार्टअपचा जमाना आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल, काय सुचवाल की व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यासारख्या यशस्वी उद्योजकांनीच ते सांगायला हवं? तर मी म्हणेन की पहिल्यांदा तो जो एक कुठेतरी आपल्याला तिची एक आर्थिक ही असते की नाही, आर्थिक आपली स्थिती चांगली असायला पाहिजे. आणि आपण आता बघतोय की मोदीजी पण आपल्याला हे करतायत की भारताला एक समृद्ध राष्ट्र करायचं. तर तो सुद्धा आपण जर का दोन्ही हे केलं की स्वार्थ आणि परमार्थ आपल्याला जर का साधायचा असेल तर आपला उद्योग आपण मोठा केला पाहिजे. किंवा एक, आणि मला असं वाटतं की चांगली संकल्पना, तर जसं म्हटलं की पितांबरी एक संकल्पना होती त्यावेळी आणि ती कोणालाच पटत नव्हती. तर जी आपली संकल्पना असते तर त्याचा आपल्याला त्या उद्योजकाला त्याच्यावरती विश्वास पाहिजे की आपली संकल्पना योग्य आहे आणि ह्या संकल्पनेला लोक आपली विकत घेतील आणि आपल्या ह्याच्यानं पैसे निर्माण होतील. आणि सुरुवातीला थोडंसं हे होऊ शकतं. म्हणून त्यामुळे शिक्षण चालू असतानाच मी असं सल्ला देईन की लग्नापूर्वीच तुमची जी काही आयडिया आहे त्याचं तुम्ही ती तपासून बघा आणि त्याच्यावरती जर का काम केलं. आणि आता चांगली गोष्ट आहे की स्टार्टअपला अर्थ सहाय्य पण सरकार करत असतं किंवा त्याचा वेगळा फंड मोदी सरकारने तयार केलेला आहे. तर त्या ह्याच्यातनं गेल्यानंतर, आणि सॉफ्टवेअरचे बरेच लोक त्याच्यामध्ये म्हणतात, त्यांना तर काय भांडवल किंवा फॅक्टरी वगैरे काय लागत नाही त्यांना. तर अशा प्रकारचं त्यांनी स्वतःच हे करायचं, मी नोकरी करू नये किंवा नोकरी करून सुरुवातीला ठीक आहे की 1-2-3 वर्षात बाबा संकल्पना आपल्या विषयातले इतर उद्योजक कसं काम करतायत तर ते बघून गेलं तर यशस्वी होऊ शकतात. आम्ही पण आमच्याकडे आता सॅटर्डे क्लब नावाची आमची संकल्पना आहे किंवा
उद्योग अनुभव प्रतिष्ठान आहे, मराठी व्यापारी मित्र मंडळ आहे, तर या संघटनांमध्ये सुद्धा जर का ते आले तर त्यांना तिथे मार्गदर्शन पण मिळू शकतं की तुम्ही उद्योग कसा करा, त्याला जोडून देता येऊ शकतं. पण त्यामुळे नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असं तुम्ही पितांबरी आणि या सगळ्या अगदी खरं. आणि नेहमी म्हटलं जातं की मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही, पण आपल्यासारखे यशस्वी उद्योजक हे मोठं उदाहरण आहे की यशस्वी होऊच शकतो मराठी माणूस. आता तुमची अनेक क्षेत्र आहेत, आता नवीन काय सुरू करताय? आता म्हणजे कसं लक्षात आलं की आपण बघतो की अन्न वस्त्र निवारा ह्या आपण 3 मूलभूत गोष्टी बघतो आपण. तर मला असं वाटलं की फूड प्रोडक्ट जे आहे तर ते आता आपण, कारण आम्ही सुरू केलेलं नव्हतं आधी, कारण फूड प्रोडक्टचं एक वेगळंच आहे, त्याला शेल्फ लाईफ साधारण 6 महिने ते 1 वर्षाचं असतं आणि तेवढ्या वेळा ती विकली गेली पाहिजेत ना, तर मग तुम्हाला सगळी ती परत घ्यायला लागतात आणि मग त्याचं खूप तुमचं नुकसान होऊ शकतं. तर जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला करता यायला पाहिजे. त्यामुळे आता नवीन आमची रुचियाना फूड डिव्हिजन आम्ही आता लॉन्च करतोय आणि आता सुरुवातीला टेस्ट मार्केटिंग आम्ही ठाणा ते कर्जत असं आम्ही एरिया घेतलाय. मग आपण सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे आणि नवी मुंबई असं आमचा करण्याचा विचार आहे आणि सुमारे 20 प्रोडक्ट आम्ही सिलेक्ट केलेत. 4 लोणची आहेत, त्याच्यामध्ये 4 सूप आहेत, ब्रेड स्प्रेड आहेत काही, आणि खरवस आमचं एक युनिक प्रोडक्ट आहे की गाईचा चीक जो आपण पूर्वी तो दूधवाला आपल्याला आणून द्यायचा, तर आम्ही त्याची पावडरच केली आणि जवळजवळ 100 गोशाळांबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलंय की गाय वियाली की तुम्ही आम्हाला त्याचं दूध त्यांना ते वासराला पाजल्यानंतर उरलेलं असेल ते द्यायचं आम्हाला. आणि मग त्याच्यापासून आम्ही ते खरवस, ओरिजिनल खरवस आम्ही तो केला. आणि आमचं एक पंचरस नावाचं आमचं एक प्रोडक्ट आहे, पाचक. हे सगळं खायला तर पचलं पाहिजे ना, तर पचेल तर सुचेल असं आमचे त्याचे, जसं ते बायको गेली माहेरी काम करी पितांबरी हे आम्ही क्रिएटिव्ह याच्यामुळे फेमस झालो, तसं पचेल तर सुचेल हे त्याचं आमचं, त्याची टॅगलाईन आमची आहे. अतिशय उत्तम अशी तुमची वाटचाल सुरू आहे आणि मला वाटतं आता 350 कोटी पार केलाय. तुमच्या पुढच्या जनरेशनचं आणखीन मोठं स्वप्न असेल. हो, परीक्षित आणि सगळ्या आमच्या टीमचं आहे की ते म्हणतात की आता 3 वर्षात 500 कोटी आपण करू आणि कदाचित IPO सुद्धा पितांबरीचा येण्याची शक्यता आहे. अरे वा. तर ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होवत. आणि मग अशी तुम्ही स्वदेशीचा उल्लेख केला, तर आपण आज सावरकर स्मारकात आहोत. सावरकरांनी कायम स्वदेशीचा पुरस्कार केला आणि आपणही सावरकरांना मानता, तर आपण समाजासाठी काय गोष्टी करता ते थोडंसं सांगा. आपण आणि मी पहिलं धन्यवाद देऊ इच्छितो की सावरकर स्मारकामध्ये आणि या स्टुडिओमध्ये मला मुलाखत द्यायची संधी मिळते, त्यामुळे मला खूप कृतज्ञता वाटते. आणि तोच लोकमान्य टिळक असतील त्यांचाच तो पुरस्कार, आता डॉक्टरेट पण मला मिळाली ते आयची. मी म्हटलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवीनच, असं मी म्हणतो की उद्योग हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी यशस्वी होईनच असं मला ते वाक्य त्यावेळी एकदम सुचलं होतं. आणि समाजासाठी आता जसं CSR, म्हणजे CSR आत्ता मला लागू झाला, पण त्याच्या आधीपासून बाबांचं जेव्हा बँकेमध्ये होते तेव्हा बँकांचा प्रॉफिट मधला 10% ते ठाणे जनता सहकारी बँक डोनेशन देत होती. तर ते मी त्या कार्यक्रमाला जात असे. आणि बाबा आपण एक उद्योग का मोठा करायचा, तर नोकऱ्या एक आहेच, आपण टॅक्स भरतो सरकारला, तो एक आहे, पण आपण जे काही सामाजिक आपलं दायित्व आहे की जे काही पिछडे ज्या संस्था आहेत किंवा म्हणजे आम्ही अनेक संस्थांना हे करतो की अंध शाळा आहेत किंवा मुलं आहेत किंवा उद्योजकतेसाठी किंवा स्त्रियांच्यासाठी काम करणाऱ्या खूप संस्था आहेत किंवा गतिमंद मुलं आहेत, तर त्यांच्यासाठीच्या सुद्धा ज्या काही संस्था आहेत त्यांना आपण सगळ्यांना मदत करतो. आणि आम्ही आमच्या प्रॉफिट मधला 10% भाग हा आम्ही चांगल्या संस्था आणि संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आता त्याच्या सगळ्या ज्या संस्था आहेत, वनवासी कल्याण आश्रम असेल, विश्व हिंदू परिषदेच्या गोशाळा आहेत किंवा त्यांचं याच्यासाठी अनाथ मुलांचे आश्रम आहेत, तर त्याला आम्ही प्रायोरिटीवरती आम्ही त्यांना सगळे डोनेशन त्यांना देत असतो. आणि त्याचे नियम तयार केले. आणि कलेसाठी त्याच्यानंतर इतिहास आहे किंवा आपली संस्कृती आहे, कारण तुम्ही समाजाला ठाण्यामध्ये तर आता पितांबरी खूप सगळ्यांना माहिती आहे, पण आम्ही त्याचे नियम तयार केले. तर काय होतं, सगळ्यांना कळलं की मग आपल्या डोक्याला त्रास होतो. कारण इकडे महिनाभर आधी आणि आमचं बजेट जेवढं आहे ते संपलं की आम्ही सांगतो बजेट संपलं. आणि आम्ही जसं दिवाळी अंक सुद्धा 200 असतात, तर त्यांना आमच्या दिवाळी अंकात तुमची जाहिरात पाहिजे. मग आम्ही नियम केला की 1 वर्ष तुम्हाला दिले ना, 1 वर्षानंतर आम्ही तुम्हाला देणार. म्हणजे लोकांना सगळ्यांना आपल्याला त्यात अकोमोडेट करता येईल आणि मग कोण नाराज होणार नाहीत. मग एकदा तुम्ही नियमांमध्ये बसवलं की मग ते सोपं जातं करायला. त्यामुळे पितांबरीची म्हणजे ठाण्याची पितांबरी आणि पितांबरीचं ठाणं असं सुद्धा एवढं आता ठाण्यामध्ये चांगलं वातावरण आहे. आणि मग
चांगले जे कलाकार आहेत, नवीन जे काही करू इच्छितात, संगीतामध्ये असेल, नृत्यामध्ये असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी कोणी त्यांचा प्रचारासाठी कोण काम करत असतील, कीर्तन महोत्सव असतात, अभंगाच्या स्पर्धा असतात, असं खूप काय 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 खूप चांगल्या गोष्टी होत आहेत. आणि आपण त्याचं एक बाबा आपलं फुल ना फुलाची पाकळी आपण त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्युट करतोय, त्याचा आम्हाला. आणि मग त्यामुळे पितांबरीच्या सगळ्या लोकांना सुद्धा तो एक आनंद आणि अभिमान आहे की आपण अशा कंपनीमध्ये काम करतोय की ज्याच्यामुळे चांगलं समाजाची जडणघडण पण होते. आता आपल्याशी जे सगळं बोलणं झालं याच्यातून तरुण मुलांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि खरोखरच ते नोकरी देणारे होतील नोकरी करण्यापेक्षा, असं मला निश्चितच वाटतं. आज आपण इथे आलात त्याबद्दल हिंदुस्तान पोस्टच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.